हॅलो, नमस्कार. स्वादरस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण साधी सोपी अशी रव्याची खीर करणार आहोत. तर त्याच्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. तर रव्याच्या खीरीसाठी इथे मी तूप घेतले 2-3 चमचे, साजूक तूप आहे हे. त्याच्यानंतर 1 वाटी दूध घेतले, ड्रायफ्रूट्स घेतलेत आवडीप्रमाणे, काजू बदामाचे काप घेतलेत मी ह्याच्यात. अर्धी वाटी साखर आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. याच्याऐवजी तुम्ही जाडा रवासुद्धा वापरू शकता. अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, वेलची पावडर आहे, केशर आहे. आता आपण कृतीला सुरुवात करूया. आता आपण रव्याची खीर करायला घेऊया. तर कढई तापत ठेवली मी इथे. तर त्याच्यामध्ये आपण हे जे आपण तूप घेतलेलं आहे 2-3 चमचे ते घालूया. तूप जरा थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे जे आपण ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत तर ते थोडेसे घालणार आहोत. ते छान असे ड्रायफ्रूटचे काप जे आहेत ते एक 15-20 सेकंद छान परतून घ्यायचे, तुपामध्ये तळून घ्यायचे ते छान. छान तळले गेलेले आहेत हे मस्त. आता आपण ह्याच्यामध्ये रवा घालूया. रवा सुद्धा छान मिक्स करून घेऊया तुपामध्ये आणि छान गुलाबी रंग होईपर्यंत तो भाजून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. पाण्यामध्ये ना रवा छान फुलून येतो. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालूया. हे साईसकट दूध घेतलं आहे मी. छान मिक्स करूया. आपण ह्याच्यात साखर घालून घेऊया. त्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया थोडीशी. त्याच्यानंतर थोडंसं केशर घालूया. मी गॅस बंद करते. आपली खीर झालेलीच आहे. आता आपण ती छान अशी बाउलमध्ये काढूया, सर्व करूया ती काढून. अशी आपली खीर ही छान ड्रायफ्रूट्स आणि केशर घालून छान सजवलेली आहे. तर आता आपण ही सगळ्या फॅमिलीबरोबर बसून मस्त छान एन्जॉय करूया, खीरीचा आस्वाद घेऊया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करूया. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.